नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आता आम्ही आलेलो आहोत। आज ॲक्च्युली आहे 23 डिसेंबर आणि 31 जवळ येते आहे। खाण्याच्या पदार्थाचं लोक शौकीन असतात 31च्या दिवशी स्पेशली। पण आता आम्ही जिथे राहतो सांताक्रूजला, तर तिथे एक हॉटेल आहे आणि खूप महिन्यापासून असं वाटत होतं की त्याच्याबद्दल एक ब्लॉग बनवूया, कारण आम्ही इथे जवळजवळ 7 ते 8 वेळा आलेलो आणि खरंच हॉटेलचं जेवण जे ना अप्रतिम आहे। तुमचा रिव्ह्यू म्हणजे जवळजवळ 6 ते 7 वेळा जे खाल्ल्याच्या नंतर हा रिव्ह्यू आहे। फ्रेंड्स, वाकोलामध्ये असं यशवंत नगर म्हणून आहे, तर तिथे हे हॉटेल आहे। असं वाटलं की इथे जेवणाची क्वालिटी चांगली आहे आणि रिजनेबल आहे, तर ते नक्की जर तुम्ही या एरियामध्ये कधी आला असाल आणि जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल किंवा चायनीज प्रेमी असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा। बोललो एक शॉर्ट असा एक ब्लॉग बनवूया जेणेकरून लोकांना पण ह्या हॉटेलबद्दल माहिती मिळेल। क्रिसमस माहोल इथे खूप मस्त आहे, कारण मोस्टली इथे ख्रिश्चन्स कम्युनिटीचे लोक पण इथे खूप आहेत सांताक्रूज वाकोलामध्ये। तर तुम्ही कधी आलात ना इकडे, तर हे आहे हॉटेल दुर्गा आणि यशवंत नगर इथेच आहे। चला आपण आता आतमध्ये जाऊया। थोडंसं आज आम्ही आलो आहे, इथे 10:30 वाजलेत, त्यामुळे गर्दी कमी आहे। आता जस्ट काही फूडीज बाहेर आले, तर आपण जाऊया आणि आतमध्ये बघूया हॉटेल श्री दुर्गा। आणि हे आता मी पहिली ट्राय करतो आहे चिकन क्रिस्पी, आणि खरंच क्रिस्पी बघूनच मस्त आहे। आणि इकडचे जे मसाले आहेत ना ते खूप मस्त आहेत। तर चिकन क्रिस्पी आता झालेली असतं आणि आम्ही तर नेहमीच येतो। कसं वाटतं इकडचं जेवण, तुला कसं वाटतं? खूप छान आहे इकडचं जेवण, स्पेशली फ्राईड राईस आणि तंदुरी लॉलीपॉप। हां, तंदुरी लॉलीपॉप इकडचं बेस्ट आहे। कधी पण तुम्ही आलात ना तर एकदा नक्की तंदुरी लॉलीपॉप ट्राय करा। आणि क्रिस्पीची टेस्ट कशी वाटते? आणि रोटी आयटम पण, रोटी आयटम पण खूप चांगले आहेत आणि इव्हन तुम्ही सांताक्रूज एरियामध्ये घरी पण डिलिव्हरी आहे। येस। आणि क्रिस्पीचं कसं वाटतं तुला? क्रिस्पी पण खूप छान आहे। निवा, तुला तर नेहमीच आवडतं नाही हॉटेल? सगळे आमचे फ्रेंड्स पण आहे। व्हेज लवर धन्नूसुद्धा आहे। मला आहे व्हेज लवर धन्नूसाठी हे व्हेज काय आहे? क्रिस्पी व्हेज मंचुरियन ट्राय। याची काय प्राईस दिली आहे? आता लॉलीपॉप 8 लॉलीपॉप येत आहेत आपल्याला। बघूया याची पण टेस्ट, याची टेस्ट आहे। थोडं मी मागेच त्यांना एकदा रिव्ह्यूमध्ये बोललेलो की याचं पीठ थोडंसं कमी करा, कारण जर मग ते थंड झालं की पीठ थोडं लागतं आहे। तर बघूया आता त्यांनी चेंज केलं आहे की नाही सांगू शकतात, कारण यांच्यावर मी खूप वेळा आलो असताना इकडे केलं असतं। तर ये भाई कितना बजे तक मतलब चालू है? सर ये 11:30 बजे से ओपन होता है, 3:30 बजे शाम को बंद करता हूँ। हाँ। और फिर 7 बजे चालू करता हूँ, 12 बजे रात तक बंद करता हूँ। अच्छा, 12 बजे तक। तो हाँ। हम लोग अगर सांताक्रूज से ऑर्डर लेते हैं तो मतलब आ जाता है ना? हाँ, डिलीवरी हो जाएगा। डिलीवरी 15-20 मिनट में पहुँचा सर। ज़्यादा यहाँ पे मुर्ग मुसल्लम, चिकन टिक्का मसाला, चिकन कढ़ाई कोल्हापुरी सब रेगुलर ही जाता है, लेकिन ज़्यादा हम लोग को चिकन टिक्का मसाला, चिकन कोल्हापुरी, मुर्ग मुसल्लम जाता है। तो ज़्यादा बांद्रा वेस्ट खार से सब लोग फ़ोन पे ऑर्डर, जोमेटो वगैरह से भी आते हैं? जोमेटो पे तो ऑलरेडी चालू है, साथ में होम डिलीवरी भी हम लोग बांद्रा वगैरह तक करते हैं, खार तक। नमस्कार है, आइए होटल पे, आपको अच्छा सर्विस देंगे अच्छा से। यस, सर्विस के मामले में जो है, और स्पेशली आपका वो टाइम पास। हाँ, टाइम पास। 20 रुपये चार्ज ले सर ज़्यादा यहाँ पे एकदम बेस्ट है। ज़्यादा यहाँ पे हम लोग का सीजन चटनी फेमस है। क्या बोलते हैं? सीजन चटनी फ्राइड नूडल के साथ में जो आता है ना सीजन, वो स्पेशल है। ओके थँक्यू। तर मी इकडचं म्हणजे स्पेशलिटी म्हणजे खूप क्लिनिस असतं आणि तुम्ही आतमध्ये पण चिकन बघू शकता। आतमध्ये जो कॅन्टीन आहे अशा प्रकारे ते बनवलं जातं आणि सगळं क्लीनच आहे। ये सब भी आपने अच्छा रखा है, क्लीन रखा है, वो एक बहुत अच्छी बात है। तर हा एक प्रकार होता आणि हे हॉटेलचं आहे। आज जरा रात्रीचे वाजले और जरा अराउंड 11, त्यामुळे थोडं खाली आहे। मैं मतलब 3:30 से 7 बजे तक हम लोग बंद रखता हूँ, 7 बजे से फिर 12 बजे रात तक। फ्राईड राईस आणि फ्राईड राईसची क्वालिटी खूपच मस्त आहे। इकडे मी सजेस्ट करेन कधी आलात ना तुम्ही फ्राईड राईस घ्या, सोया सॉस टाका आणि मस्तपैकी याचा आनंद घ्या। और नूडल्सची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही, बारीक नूडल्स आहेत, जे जास्त जाडे नूडल्स नाही आहेत, आणि आहे फ्राईड राईस। तर हा एक 300 ml ची काचेची ग्लास आता हळूहळू बंद होत चालली, पण इकडे तुम्हाला कन्फर्म 300 ml ची अशी थम्सअप किंवा लिम्का वॉटेवर काही मिळेल। तर या पण एक जुन्या आठवणी आहेत, तिथे जरा ताज्या झाल्या। चेअर्स। कैसा है थम्सअप, कैसा है? मला आवडणारी इकडची मेन गोष्ट टाईमपास। भले ते लोक 20 रुपये चार्ज करतात, पण हे तुम्हाला फ्रेश तळलेले असतात, त्यामुळे हे खाण्यात वेगळीच मजा होते। विथ शेजवान चटणी तर वा वा वा।
तर हे आहे हॉटेल दुर्गा आणि याचा ॲड्रेस आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तर मी डिस्क्रिप्शन किंवा लास्टलासुद्धा मिळेलच. पण अशा काही डिश आहेत ना, पंजाबी डिश जशा चिकनच्या डिश आहेत त्या खूप मस्त आहेत. जसं मी तुम्हाला सजेस्ट करेन चिकन रोगन गोश, चिकन पटियाला यांच्या क्वांटिटी खूप चांगल्या आहेत. मी ते ऑलरेडी खाल्लेलं आहे. तर तुम्ही कधी असं 3-4 जणं जरी आलात ना तरी तुम्हाला एका प्लेटमध्ये पण होऊ शकतं, एवढी याची क्वांटिटी आहे. मस्तपैकी असं जेवणाचा एक आनंद घेतला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर खूप मस्त असं फूड आहे, सगळ्या लोकांना पण आवडलं इथे. आता पण लोक यायला परत चालू झालेत. आणि जर तुम्हाला असं नॉनव्हेज किंवा चायनीज खायचं असेल, थोडं मीडियम रेंज आहे, प्राईस पण एकदम कमी नाही आणि एकदम हाय पण नाही. आणि ज्या प्राईसप्रमाणे तुम्हाला त्याची क्वांटिटी पण मिळते. तर कधी कधी तुम्हाला असं घरी घेऊन जावं लागेल, एवढं पण क्वांटिटी काय काय डिश आहे ज्याची प्राईस अराऊंड 240-250चं डिश मागवलीत ना तुम्ही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एवढी क्वांटिटी येते की कधी कधी तुम्हाला ते घरी घेऊन जायला. जर तुम्ही एखादी डिश मागत असाल तर 250 किंवा 240ची, तर तुम्ही 3 जण असाल तर तुम्ही सहजपणे खाऊ शकता. आणि चांगलं असं, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा हॉटेल दुर्गाला व्हिजिट करा. जर तुम्ही कधी इकडे आलात किंवा इथे राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा. खूप चांगलं ऑप्शन्स आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.